पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। शीतल सोसायटी परिसरातील चोरी प्रकरणी पोलिसांची तातडीची बैठक। नागरिकांनी व्यक्त केली चिंता, सीसीटीव्ही व वॉचमन नियुक्तीचे आवाहन। शहरातील शीतल सोसायटी परिसरात अलीकडेच घडलेल्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील तसेच प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक धर्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। बैठकीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढत्या चोरीच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। यावेळी नागरिकांनी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली। काही दिवसांपासून परिसरात घरफोडी व संशयास्पद हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। चोरींच्या घटनांवर तातडीने आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी अशी मागणी ही बैठकीत करण्यात आली। बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी नागरिकांना सुरक्षा संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। सोसायटी परिसरात वॉचमनची नियुक्ती करावी, प्रत्येक गल्ली व भागाचा स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा, बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी, तसेच परिसरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत असे आवाहन त्यांनी केले। नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास जलद गतीने सुरू करून संबंधित चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्याची माहिती त्यांनी दिली। लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वासही त्यांनी नागरिकांना दिला। बैठकीच्या शेवटी नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या पुढाकाराचे स्वागत करत परिसरात सुरक्षा वाढवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तो तिकडे राहिला प्रभाकर कॉलनीमध्ये, तर तिकडे धनश्री पार्कमध्ये काय चाललंय त्याला समजत नाही। तर हा प्रॉब्लेम जो आहे, आपण पैसे जर द्यायचे तर मग त्या पैशाचा कुठेतरी आपण उपयोग व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने आपण कोणत्या तरी माणसाची नेमणूक होणं गरजेचं आहे। तर माझी एक आपल्या सर्वांना विनंती राहील की आपण एक काहीतरी 15-20 घरांची जबाबदारी, 50-100 घरांची जबाबदारी आपण एका रखवालदाराला देऊन टाकू। त्याला महिन्याला साधारणतः 12,000 रुपये मिळाले पाहिजे, तर तो आनंदाने काम करेल। बरोबर आहे, प्रत्येकाने 100 रुपये जर काढले, जर 50 घर असतील तर 200 रुपये आपण काढले तरी तो आनंदाने काम करून घेईल। कदाचित त्या 200 घरांच्या 50 घरांच्या आजूबाजूला जे काही 5-7 घर आहेत ते पण म्हणतील बाबा आमचंही काम बघून घेईल, ते पण पैसे देतील, तर त्याला कुठेतरी 10-12,000 रुपये भेटून गेले महिन्याला, तर तो एकदम आनंदाने काम करेल। आणि त्याला असं आम्ही समजून सांगितलंय की बाबा 12 वाजेपासून पहाटे 5 वाजेपर्यंत डोळ्यात तेल घालून तू काम करायचं, तू फालतू मोबाईल बघायचा नाही, म्हणजे असे इन्स्ट्रक्शन देऊन आमचे जे काही होमगार्ड लोक आहेत तर त्या होमगार्ड लोकांनाच मी विचारून पाहिलं होतं, कारण होमगार्ड लोक काय कायमस्वरूपी आमच्याकडे नसतात नेमणुकीला। ते फक्त जे सणोत्सव राहतात, जसं आता बकरी ईद आहे, त्या बकरी ईदच्या निमित्ताने 2 दिवसाकरता होमगार्ड लोक माझ्याकडे आलेले आहेत। त्यांना शासन त्यांना काहीतरी रोजाप्रमाणे पेमेंट देते, पण त्या पेमेंटसाठी ते येतात, पण इतर उर्वरित दिवस जे असतात ते मोबाईल राहतात। आणि माझ्याकडे त्यांचं कॅरेक्टर पण व्हेरीफाय झालेलं राहतं, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ऑलरेडी पोलीस स्टेशनला असतो, तो माणूस योग्य आहे। आणि असं काही कंपल्शन नाही की त्या ठिकाणी होमगार्ड नेमला पाहिजे। आपल्या जर कॉलनीमधला किंवा आपल्या माहितीतला जर एखादा कोणीतरी जाणकार आणि चांगला व्यक्ती असेल करू की ज्याला काहीतरी 10-12,000 रुपये नाईटचे काम केल्यानंतर आपण देऊ शकतो, तो अजून चांगल्या पद्धतीने तेच काम करू शकतो, तर आपण आपल्या ओळखीतला पण एखादा व्यक्ती असेल ना, त्यालाही बोलवलं आणि त्यालाही या ठिकाणी काम दिलं आपण, तरी काही प्रॉब्लेम नाही। जर पाहिजे तुम्हाला तर मी एखाद्या होमगार्डला तुमच्याशी अप्रोच करून घेईल, त्याप्रमाणे मग ते काम आपण त्याच्याकडून सुरू करून देऊ। आजच रात्रीला एक माणूस तुमच्याकडे पाठवून देतोय, तो टेम्पररी आहे। टेम्पररी म्हणजे तो फिक्स आहे का नाही ते सांगू शकत नाही, कारण आता बकरीच्या निमित्ताने माझ्याकडे होमगार्ड लोक आलेले आहेत, तर त्यापैकी मी फक्त एक ड्युटी म्हणून त्याला पाठवून देतो या ठिकाणी। मग नंतर जे 2 दिवसानंतर कोणीतरी एक फिक्स माणूस, त्याची सगळ्यांची मी ओळख करून देईल, ओळख म्हणजे मी तुम्हाला पाठवून देतो, त्याला घर वगैरे दाखवून द्या, नावं वगैरे सगळं ते क्लिअर झालं की मग तो डायरेक्ट तुमच्याशी अप्रोच राहील। एक ग्रुप तयार करून घेऊ आपण आपला व्हॉट्सअपला, त्या ग्रुपमध्ये तो रात्रभर त्याचे लोकेशन आणि फोटो टाकत राहील, सेल्फी टाकत राहील। त्याच्याने काय राहील की आमची ग्राउंडला गाडी येते ना, तर आमच्या लोकांनाही तो चेक करेल, म्हणजे आपली गाडी फिरते का नाही तुमच्या कॉलनीमध्ये ते पण चेक करणं आणि आम्ही त्याला चेक करू, म्हणजे त्याला चेक केल्याचा फोटो माझ्या ग्रुपमध्ये आमचे लोक टाकत जातील।
म्हणजे असं क्रॉस व्हेरीफाय आपण एकमेकाला करत राहू की